जळगाव जिल्ह्यामध्ये उद्योग आला पाहिजे, उद्योग टिकला पाहिजे, परंतु ज्या उद्योगाचा आधारस्तंभ असलेला खरा कष्टकरी आपण ज्याला म्हणतो कामगार, त्याच्या पोटावर जर घाला घातला जात असेल, कुठलंही मेजर रिझन नसताना त्याला कामावरून केवळ एका गटातटाचा जातीचा म्हणून त्या ठिकाणी काढलं जातं, हा द्वेष या गिरीश महाजनांच्या वतीने जो केला जातोय याचा निषेध करत आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. किती कामगार बडतर्फ करण्यात आले आहे म्हणतात? जवळजवळ 24 पेक्षा जास्त कामगार त्यांनी बडतर्फ केले आणि कुठलंही रिझन नसताना, म्हणजे एका बाजूला प्रामाणिक कामगाराला बडतर्फ करायचं आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या समाजाचा जातीचा आहे म्हणून त्याला रिटायर्ड झाल्यावरही कामात ठेवायचं, हा कुठला न्याय आहे? म्हणजे मला असं वाटतं की कायद्याचं राज्य आहे का पुन्हा एका व्यक्तीने या जिल्ह्याला त्या ठिकाणी मला असं वाटतं की मालकाच्या याच्याने चुकीच्या वळणावर घेऊन जाते. हे राज्य जे आहे भाजपाच्या माध्यमातून जे राजकारण सुरू आहे हे अत्यंत नीच खालच्या पातळीचं राजकारण आहे. हे पापी भोगतिले तळतळाट या कष्टकऱ्यांचा, त्यांच्या हक्काचा, त्यांचा जर तुम्ही असलेला रोजगार जरी तुम्ही घेत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी कोणी माफ करणार नाही, हे लक्षामध्ये घ्या. रात्री झोप लागणार किंवा तळतळाट लागेल तुम्हाला. इतके पापी नका होऊ, कुठेतरी माणूस जिवंत ठेवा आणि विवेकबुद्धीला सोडून राजकारण करा. राजकारणामध्ये अनेक प्रकार बघितले विरोध करण्याचे, परंतु इतका द्वेष, अशा पद्धतीने राजकारण आणि ते कामगारांवर, मला असं वाटतं ही हद्द अत्यंत मर्यादाच्या पलीकडे या ठिकाणी झाली आहे. म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व आमचे महानगर प्रमुख, आमच्या महापौर, आमचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देत या ज्या ज्या कामगारांवर अन्याय झाला आहे त्यांच्यापर्यंत आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पाठीमागे असणार आहे. कारण की दुसऱ्या बाजूला कोल्हापूर जिल्ह्यातल्या रेमंडच्या कामगारांना कामगार मंत्री खाडेंच्या माध्यमातून न्याय दिला जातो, त्यांना कामावर रुजू करा असे आदेश दिले जातात आणि इथे मात्र गिरीश महाजनांचा वरद हस्त असल्याने कामावर घेतलं जात नाही, अधिकारी या ठिकाणी येत नाही आणि मला असं वाटतं की याच्यामुळे उद्योग त्या ठिकाणी येत नाही. स्वतःच्या जामनेर जिल्ह्यामध्ये एक उद्योग आला नाही, 25 वर्ष झाले त्या ठिकाणी काम करतात. लाजा वाटल्या पाहिजे. 25 वर्ष उद्योग आणू शकला नाही आणि जळगावचा असलेला हा उद्योग जे भूषण होतं रेमंडचं, त्या उद्योजकालाही त्या ठिकाणी राजकीय दबावात आणायचं, त्याला ईडी, सीबीआय, जीएसटी, इन्कम टॅक्सचा धाक दाखवायचा आणि त्याच्या माध्यमातून या पद्धतीने युनियन बळकवायच्या, उद्योगामध्ये अडथळे निर्माण करायचे आणि मग माझ्या जातीचे, माझ्याच गावाचे लोक लावून उद्योगाचाही खेळ खोंडवा करण्याचं जे कल्चर गिरीश महाजन विकसित करताय, खानदेशाला अत्यंत चुकीच्या वळणावर घेऊन जातो. त्यामुळे हा खानदेश यांना माफ करणार नाही. त्यांनी आता तरी गांभीर्याने घ्यावं आणि या निष्पाप कामगारांना तात्काळ त्या ठिकाणी रुजू करावं. कोण ऑफिसर तो गिरीश महाजन सांगतात तुम्ही ऐकता, त्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढतात, योग्य आहे का साहेब? आता मग अहो सगळे प्रिजुडाईज आहे, सगळं पूर्वग्रह दूषित आहे सगळं, त्याला काही बेस नाही, काही नाही. पण याला कुठेतरी आपला माणूस जिवंत ठेवला पाहिजे, याला काही अर्थ आहे का? नाही, तुम्ही एक काम करा, आता कोर्ट मॅटर याची आता जाणीवपूर्वक यांनी कुठलंही कारण नसताना यांना केवळ कुठल्या एका समाजात जन्माला आलं किंवा एखाद्या जातीवर जन्माला आलं काहीतरी हे करायचं आणि नोकरीवरून काढायचं, असं योग्य काही कारण नाही. काही नाही, वाद एकच आहे. गिरीश महाजन हा एकदम व्यक्तिद्वेषाने पछाडलेला माणूस आहे आणि व्यक्तिद्वेषाने कार्यवाही करतो या कारण नसताना यांना. कॉमेंट नाही, पण साहेब माझं काय म्हणणं आहे, किमान रेमंड मॅनेजमेंटला तुम्ही एक काम करा ना, रेमंडचा जो कोणी मॅनेजमेंटच्या वतीने रिप्रेझेंट करत आहे त्याला सांगितलं पाहिजे तुला उद्योग करायचा, तू कशाला पुढे राजी लागतो? आम्ही म्हणत नाही ना, आम्ही सांगतो ऐका, जे खरं खोटं ते करा, उद्योग टिकवा, रोजगार टिकवा. मग कोड, लेबर कोड, तेच तो फोन करतो परत. इकडे ती आता युनियन रद्द केली, तो सरळ सांगतोय तो अधिकारी, आम्हाला देवेंद्र फडणवीसचा फोन होता म्हणून आम्ही रद्द करून टाकली. म्हणजे इथे काय आता राज्य कायद्याचं आहे काय एकदम झाला धुमाकूळ घालून दिला, वाईट आहे एकदम प्रकार हा.
तुम्ही जळगावला कधी आहात? तुमचा राऊंड काही वाटायला येतो कधी जळगाव तुमच्या? कधी? नाही, मग आता 3 दिवस हे उपोषण सुरू आहे, तुम्ही भेट द्या इथे एकदा, किंवा इथं आता कोण आहे तुमचे रिप्रेझेंट करणार इथं आता ऑफिसर, लेबर ऑफिसर? माळी कोण आहे? माळी, मग त्यांना सांगा माळीला, हा माळीला सांगा, जा तिथं ऐक म्हणा काय चालू आहे काय नाही. कुठेतरी साहेब थोडंसं माणूस म्हणून काम करा, तुमच्याकडे अपेक्षा आहे. तो दोस्तों, ये न्यूज़ चैनल हर वक्त आपकी आवाज़ को अपनी आवाज़ बनाएगा और हर खबर को सच के साथ आपके पास पहुंचाता रहेगा. हर खबर आपके पास पहुंच सके इसलिए इस चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर ज़रूर कीजिए. फिर मुलाकात होंगी सच के साथ आपके पास नई खबर के साथ.